आपला आजचा पदार्थ आहे स्प्रिंग रोल. आता स्प्रिंग रोल हे बऱ्याचशा व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर म्हणून दिलं जातं. हे साधारण कसं दिसतं तर असं एक रोल असतो, ज्याच्यावरती एक कवच असतं. ते पिठापासून बनलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये एक फिलिंग असतं. फिलिंगमध्ये मग काही भाज्या असतील म्हणजे गाजर, कोबी, मटार अशा प्रकारच्या भाज्या असतात आणि ते सगळं तळलेलं असतं. तर आपण बघूयात की हे स्प्रिंग रोल खाणं योग्य आहे का अयोग्य आहे? जर पण स्प्रिंग रोलमध्ये काय असतं ह्याचा जर विचार केला, तर त्यात भाज्या आहेत ज्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये वरती जे पीठ आहे, त्यात कणिक असेल तर ठीक आहे, मैदा असेल तर चुकीचं आहे. आपण नक्की सांगू शकत नाही की ते कशापासून वरचं रॅपर बनवलंय. माझा अंदाज आहे की तो कणकेचा कुठलातरी भाग असावा. कणकेला काही प्रॉब्लेम नाहीये. स्प्रिंग रोलचा सगळ्यात मोठा जो इश्यू होतो, की तो डीप फ्राईड म्हणजे असं बुडवून तळलेलं असतं. तळणं 2 प्रकारचं असतं. एकाला आपण शॅलो फ्राय म्हणतो, ज्याला आपण परतणं म्हणतो आणि एकाला तळणं म्हणतो, ज्याला आपण डीप फ्राय म्हणतो. तर हे जे स्प्रिंग रोल आहेत, ते आधीच तयार केलेले असतात. ते फ्रोझन शिप होतात, म्हणजे फ्रोझन होऊन ट्रान्सपोर्ट होतात आणि मग जेव्हा ऑर्डर येते, तेव्हा ते त्यातले स्प्रिंग रोल काढतात, त्या बास्केटमध्ये टाकतात आणि ती बास्केट तेलामध्ये काही सेकंद बुचकळली, की मग ते तुम्हाला फ्रेंच फ्राईज तुमच्या ताटामध्ये आणून ठेवतात. तेव्हा त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, की एकतर ते तळण आहे. तळण चुकीचं आहे, कारण तळलेल्या तेलात टॉक्सिक पदार्थ असतात. दुसरं म्हणजे तेल भरपूर जातं आणि तेल आपल्या शरीरात एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणं आणि जास्त कॅलरीज मिळणं चुकीचं आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे ते तयार करणं आणि खाणं ह्याच्यामध्ये बरंच अंतर असतं, जे काही दिवसाचं किंवा काही महिन्याचं असू शकतं. त्याच्यामुळे आजचा निर्णय आहे स्प्रिंग रोल खाऊ नये आणि ह्याला मी रेटिंग देतो आहे 5 पैकी 1.